सगळ्या बातम्या विस्ताराने पाहूयात। सुरुवातीचीच बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणातली एक मोठी अपडेट आहे। देशमुखांच्या हत्येपूर्वी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेची शेवटची भेट ही मुंबईत झाल्याची माहिती मिळते। 5 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेची शेवटची भेट झाली आहे। कराडची भेट घेण्यापूर्वी विष्णू चाटे धनंजय मुंडेंना भेटला होता अशी माहिती देखील समोर येते आणि त्यानंतर 7 डिसेंबरला विष्णू चाटे पुण्याला पोहोचला होता आणि 8 डिसेंबरला विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची एका हॉटेलमध्ये पार्टी देखील झाल्याचं कळतंय। या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। मोहसिन, नेमकी काय अपडेट आली आहे आता समोर? कारण या भेटी ज्या आपल्याला बघायला मिळत आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरच्या या भेटी खरं तर अनेक गोष्टी समोर आणतायत। नेमकं काय घडलंय सविस्तर सांगाल? वर्षा, नक्कीच ह्या सगळ्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांची कशी एकमेकांना लिंक होती हे सगळं आपण यापूर्वी पाहिलंय आणि आता जी माहिती समोर येते, जी आपल्याला कळतंय आणि जे काही फोटो समोर आले त्यानुसार विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांची संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी शेवटची भेट झाली होती आणि ती मुंबईत या दोघांची भेट झाल्याची माहिती समोर येते। त्याचे फोटो देखील समोर येत आहेत। आपण जर बघितलं तर विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे आणि वाल्मिक कराड हे संतोष देशमुख वाल्मिक कराडसाठी जे आहे तर हा विष्णू चाटे काम करायचं हे देखील समोर आलेलं आहे। पण 6 डिसेंबरला पहिला वाद जो झाला तो आवादा कंपनीच्या परिसरात झाला। मात्र त्यापूर्वी 5 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेची मुंबईमध्ये भेट झाली होती। त्याचे फोटो देखील समोर आलेले आहे आणि त्यानंतर विशेष म्हणजे वाल्मिक कराड यांची भेट घेण्यापूर्वी विष्णू चाटे हा धनंजय मुंडे यांना जाऊन भेटला होता। त्याच्या भेटीचा फोटो देखील समोर आलेला आहे। त्यामुळे हा जी 6 तारखेपासून सुरुवात झाली वादाची, 9 तारखेला हत्या झाली। मात्र त्यापूर्वी विष्णू चाटे हा मुंबईत होता, वाल्मिक कराड हा मुंबईत होता, त्यांची भेट झाली। वाल्मिक कराडच्या भेटीपूर्वी विष्णू चाटे जो आहे तर धनंजय मुंडे यांना भेटला आणि त्यानंतर 7 तारखेला जो आहे तर विष्णू चाटे हा पुण्यात होता। पुण्यात देखील त्याच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी फोटो काढले आणि 8 तारखेला विष्णू चाटे बीड मध्ये पोहोचला। 8 तारखेला त्याची एका हॉटेलवर बैठक झाली ती सुदर्शन घुले सोबत। सुदर्शन घुले आणि यांच्या बैठकीतला जबाब देखील आपण बघितला तर त्यावेळेस देखील सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांना बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याचा जे जबाब आहे तो देखील समोर आलेला आहे। म्हणजे 8 तारखेला विष्णू चाटे हा बीड मध्ये होता आणि 9 तारखेला ही हत्या झाली। म्हणजे 5 तारखेपासून या सगळ्या भेटीगाठीचा क्रम पाहिलं तर हे सगळे आरोपी एकमेकांना भेटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। 5 तारखेला पहिली भेट झाली वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेची। त्यानंतर त्यापूर्वी वाल्मिक कराडच्या भेटीपूर्वी विष्णू चाटे धनंजय मुंडेंना मुंबईतच भेटला, त्याचे देखील फोटो समोर आलेले आहे। आणि त्यानंतर 7 तारखेला विष्णू चाटे हा पुण्यात पोहोचला आणि 8 तारखेला तो बीड मध्ये होता आणि 9 तारखेला ही हत्या झाली। त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आता समोर येत आहेत आणि या भेटीचे फोटो देखील एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेले आहेत, जे ते आपण स्क्रीनवर दाखवतोय। त्यामुळे एकंदरीत या सगळ्या आरोपींची कुठेतरी एकमेकांना लिंक होती, एकमेकांना भेटीगाठी या काळात सुरू होत्या आणि ज्या पद्धतीने जबाबात वेगवेगळ्या मुद्दे मांडण्यात आले त्यामुळे हे सगळे लोक एकमेकांच्या संपर्कात होते। धक्कादायक म्हणजे या सगळ्या प्रकरणाच्या शी जे आहे तर धनंजय मुंडे यांचं नाव जोडलं जाते आणि त्याच धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडला भेटण्यापूर्वी विष्णू चाटे हा जो आहे तर मुंबईत भेटला होता हे देखील समोर आलेलं आहे। निश्चितच यालाच अनुसरून माझा पुढचा प्रश्न आहे मोहसिन तुमच्यासाठी। वारंवार धनंजय मुंडेंकडून स्पष्टीकरण दिलं जातं की या सगळ्यांसंदर्भातला माझा कोणताही यामध्ये हात नाहीये। मात्र सुरेश धस असतील, अंजली दमानिया असतील यांनी देखील धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे। त्या अनुषंगाने पोलिसांकडून कशा पद्धतीने कारवाई केली जाणार आहे आणि हे जे फोटोज आपण दाखवतोय हे पोलिसांपर्यंत पोहोचलेत का? पोलिसांकडून काही माहिती देण्यात आली आहे का? वर्षा, धनंजय मुंडे आपण जर बघितलं तर सातत्याने या प्रकरणाशी माझा संबंध नाही असं सांगतायत। मात्र असं असलं तरी या प्रकरणातील आरोपी त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांचे जवळचे होते हे त्यांना नाकारता येणार नाही। कारण ज्या पद्धतीने यापूर्वी देखील फोटो आलेले आहे आणि आता आपण जे स्क्रीनवर फोटो दाखवतोय त्यात विष्णू चाटे हा धनंजय मुंडे यांच्याशी भेटल्याचा हा पुरावा आहे, मुंबईत भेटल्याचा पुरावा आहे। 5 तारखेला जी वाल्मिक कराडशी विष्णू चाटेची भेट झाली त्यापूर्वी धनंजय मुंडेंशी तो भेटलेला होता आणि त्याचे हे फोटो आहे। जरी ते आरोप नाकारत असले तरी कार्यकर्ते मात्र हे सगळे त्यांचे होते। आता धनंजय मुंडे यांचा सहभाग होता की नव्हता या सगळ्या गोष्टी तपासाच्या भाग आहे। मात्र या पद्धतीने हे फोटो येत आहेत, ज्या पद्धतीने जबाब येत आहेत त्या आपण जर बघितलं तर वाल्मिक कराड ज्या कार्यालयात जगमित्र धनंजय मुंडेंचं कार्यालय आहे
त्या ठिकाणीच त्याने खंडणी मागितली होती, हे देखील जबाबातून समोर आलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा सहभाग जोडला जात असतानाच आता हा फोटो देखील जो आहे तर समोर आलेला आहे. आणि हा फोटो 5 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेची मुंबईमध्ये जी भेट झाली होती त्यापूर्वीचा फोटो आहे, ज्यात विष्णू चाटे धनंजय मुंडेंना भेटताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे हे सगळं घटनाक्रम जे आहे तर संशयित आहे आणि अजून बाबी तपासाचे आहे. मात्र जे फोटो आहे ते आता समोर आलेले आहे विष्णू चाटे. निश्चितच मोहसिन, त्यामुळे या 4 दिवसांमधल्या भेटी आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची झालेली हत्या, आता आणखी काय नेमके खुलासे समोर येत आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. या प्रकरणासंदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून वारंवार घेतच राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.